नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा काकूसोबत तिचा पूर्ण गेटअप बदलून मुकादमांच्या गेटवर येते. आल्यावर ती काकूंना विचारते, काकू मी काय म्हणते, यांना कळालंय मी इथे काम करते तर हे काय करतील? त्यावर काकू म्हणतात, नाही तसं काही नाही, मी फक्त विचारले, जास्त रागवतील काही? मग काकू म्हणतात, जाऊया का वापस? यावर रमा म्हणते, नाही नको, आता एवढे कष्ट केलेत पैसे नसताना, तर जाऊया, आपल्याला पैशाची गरज आहे ना. त्यावर काकू म्हणतात, हा ना ते तर आहेच. रमा म्हणते, काकू मी काही चुकीचं वागत नाही आहे ना? त्यावर काकू म्हणतात, चुकीचं तर ते लोक वागलेत, त्यांनी तुला त्रास दिला, त्यांनी तुला घरातून बाहेर काढलं, तुला कसली आली लाज शरम? चल आज चल. असे म्हणून काकू रमाच्या डोक्यावरचा पदर नीट करतात आणि तिला बंगल्यात नेतात. बंगल्यामध्ये आत एंटर केल्यानंतर अय्याजी आणि रेवा तिथं असतात. अय्याजी फोनवर बोलत असतात. रेवा रेवा काकूला आणि रमाला पाहून म्हणतात की तुम्ही कोण आहात आणि बंगल्यात कसं काय आलात? त्यावर काकू म्हणतात, तुम्ही काल म्हटलं होतात ना तुम्हाला एक स्वयंपाकीन बाई पाहिजे, आमच्याकडं आहे, ती खूप छान स्वयंपाक करते. त्यावर रेवा म्हणते, हां हां काल आपलं बोलणं झालं होतं. मग काकू म्हणतात, हां हां त्यासाठीच आलो आहे. त्यावर अय्याजी म्हणतात, मग आहे कुठे ती बाई? त्यावर काकू म्हणतात, ह्या काय ह्या? तर लगेच अय्याजी म्हणतात, एवढी म्हातारी बाई? त्यावर लगेच रमा म्हणते, तू नाही का म्हातारी, तरी आलीस ना एवढी नटून ठटून, मग मी काम केलं तर काय बिघडलं? त्यावर अय्याजी म्हणतात, हिची जीभ तर लय सुरीसारखी चालते. त्यावर काकू म्हणतात, पण स्वयंपाक पण एकदम भारी करते, आमच्या एरियात हिच्यासारखा स्वयंपाक कोणीच करत नाही. जी म्हणतात, पण उद्धट आहे. त्यावर काकू म्हणतात, हातात कला असल्यावर मग थोडासा माज असणारच ना. अय्याजी म्हणतात, ठीक आहे. मग अय्याजी त्यांना विचारतात, नाव काय हिचं? त्यावर रमा थोडी गोंधळते आणि म्हणते, रजनीगंधा फूल. मग अय्याजी म्हणतात, काय ते नीट सांग. मग रमा सांगते, रजनीगंधा फुले. अय्याजी म्हणते की मी तुला रजनी काकू म्हणेल. मग रमा म्हणते, मी काय म्हणू तुम्हाला? मग त्यावर अय्याजी म्हणतात, ही जरा जास्तच बोलते. त्यानंतर काकू म्हणतात, तुम्ही एकदा तिच्या हातचं खाऊन तर बघा. त्यावर लगेच रेवा म्हणते, अय्याजी जाऊ द्या ना आता, आपल्याला कुठे तिला कायमचं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर अय्याजी म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर काकू तिथनं निघून जातात आणि मग रेवा रमाला किचन दाखवण्यासाठी घेऊन जातात. किचनमध्ये गेल्यावर रेवा म्हणते, हे आहे किचन, मी तुम्हाला यादी देते त्याप्रमाणे सर्व बनवायचे आणि तुम्हाला 10,000 रुपये देते, त्यामुळे त्याच्याबरोबर काही एक्स्ट्राची कामेही करावी लागेल. जमेल ना आजीबाई? नंतर रमा मनातल्या मनात विचार करते, एकतर हे सर्व सावरून नाटक करायला जमत नाहीये, त्यामुळे घशातनं दरवेळेस नवीन आवाज निघतोय आणि हिचं काय चाललंय, जमेल ना आजीबाई? त्यावर लगेच रेवा म्हणते, काय विचार करताय आजी? रमा म्हणते, जमेल जमेल. त्यानंतर रेवा काय काय करायचं त्याची लिस्ट रमाला देते आणि म्हणते, मी तुम्हाला ऑब्झर्व करणार आहे, इकडे तिकडे हात लावायचा नाही. त्यानंतर रेमा म्हणते की मीठ आणि साखरेतला फरक कळत नाही आणि चालली ऑब्झर्व करायला. त्यावर रेवा म्हणते, काही म्हटलात का आजीबाई? त्यावर रमा तिला हात जोडते आणि कामाला सुरुवात करते. इकडे चाळीमध्ये अक्षय खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. त्यानंतर तिथे काका येतात आणि म्हणतात, हे टेन्शनमध्ये काय बसलायत, चला थोडा चहा घेऊ. त्यावर अक्षय म्हणतो, काका मला चहा नकोय, मला अगदी कसलंही कुठलंही काम चालेल, मी अगदी तुमच्यासारखं वॉचमॅनचं काम देखील करेल. त्यावर काका म्हणतात, अहो साहेब काय बोलतायत, वॉचमॅनचं काम कसं करणार तुम्ही? त्यावर अक्षय म्हणतो, काय झालं त्याला, ते पण एक कामच आहे ना. त्यावर काका म्हणतात, कामाचं नाही, पण त्यात पैसे फार कमी मिळतात, तुम्हाला जमणार आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, हरकत नाही, काही नसण्यापेक्षा ते तर चालेल, मला घरमालकाला 15,000 रुपये द्यायचे आहे, कुठून देणार आहे मी? त्यावर अक्षयला रात्री झालेला प्रकार आठवतो, शशिकांत मुकादमांचा, आणि तो खूप गोंधळतो. हे पाहून काका पण खूप गोंधळतात. अक्षयला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो म्हणत असतो, मला पैसे उभे करायचे, पण मी त्यासाठी काही इनलिगल काम करणार नाही. आणि तो खूप गोंधळलेला असतो आणि तो तेच तेच खूप बडबडत. मुकादमांच्या बंगल्यामध्ये रमा आणि रेवा किचनमध्ये असतात. रमा तिचं काम करत असते. हे पाहून रेवा म्हणते, आजीबाई तुझे हात तर लयच पटापट चालतात ग. त्यावर रमा मनातल्या मनात म्हणते, मी तर ह्या किचनमध्ये झोपेतसुद्धा काम करू शकते. आणि त्यानंतर ती मीठ आणि साखरेचा डब्बा घेते. त्यावर रेवा लगेच म्हणते, एक सांग आजीबाई, तुला कसं कळलं ह्या
मीठ साखरेच्या बरण्या इथं ठेवलेल्या आहे. त्यावर रमा तिला म्हणते, मला सांग माझे केस कोणत्या कलरचे आहे? त्यावर रेवा म्हणते, पांढऱ्या. मग हे काय असेच पांढरे झालेले नाही आहे. मी ह्या व्यवसायात इतक्या दिवसापासून आहे, त्यामुळे किचनचा अंदाज येतो मला. काय कुठे ठेवलं असेल आणि काय कुठे नाही हे काम करताना लगेच अंदाज येतो. तुझे केस अजून पिकलेली दिसत नाहीत मला, त्यामुळे शहाणपणा करू नको आणि गप उभी राहा. तेवढ्यात तिथे आई-आजी येतात आणि म्हणतात, काम कसं चाललंय? व्यवस्थित चाललंय ना? त्यावर रेवा म्हणते, हो. पण आई-आजी, ह्या आजीबाईला काम करून बघताना मला रमाचीच आठवण आली. त्यावर आई-आजी म्हणतात, अगं ह्या बायांना सवय असते, त्यांना काय हे रोजचंच काम असतं. जाऊ दे, चल तू आता. आता एक एक जण यायला लागले आणि आता त्यांना वेलकम करायला पाहिजे आपण, असं म्हणून आई-आजी आणि रेवा तिथनं निघून जातात. त्यानंतर रमा खूप इमोशनल होते आणि म्हणते, हा ओटा, गॅस, इथली सगळी भांडी मला ओळखतात. यांच्याशी माझं जुनं नातं आहे. तिच्या हातात एक पातेलं असतं, त्यावर नाव असतं रमा अक्षय यांना सप्रेम भेट. ती विचार करते, हा आहेर आमच्याच लग्नातला आहे. या घरातल्या माणसांबरोबर इथल्या निर्जीव वस्तूंवरही जीव जडलाय माझा. कसं असतं ना, आपलंच घर आता परकं झालंय. आपलंच नाव असताना आपल्याला नाव बदलून यावं लागतं. इकडे आई-आजी फोनवर बघत असतात. तेवढ्यात आई-आजींची मैत्रीण येते. त्यांना त्या वेलकम करतात आणि बसायला सांगतात आणि म्हणतात, आज खूप एन्जॉय करायचं आहे. आज आपल्याला पत्त्यांचा डावही टाकायचा आहे. त्यांचं बोलणं चालू असतानाच रमा तेथे येते काठी टेकत टेकत आणि म्हणते, मला बाथरूमला जायचं आहे. बाथरूम कुठे आहे? त्यानंतर रेवा पण लगेच खाली येत असते. तेवढ्यात आई-आजी रेवाला म्हणतात, जा गं, ह्या म्हातारीला दाखव हिला काय पाहिजे ते. त्यावर रेवा म्हणते, आजीबाई, बाहेरचे बाथरूम बंद आहे. मी तुम्हाला आतले बाथरूम दाखवते. त्यावर रमा म्हणते, 2-2 बाथरूम चांगलं आहे. मोठ्या लोकांच्या मोठ्या बाथरूमवर रेवा म्हणते, इंग्लिश बाथरूम आहे, चालेल ना? रमा म्हणते, चालेल चालेल. आता काय गुडघे निघायला आले असे म्हणते. मग रेवा लगेच रमाला घेऊन बाथरूम दाखवण्यासाठी निघते. तर लगेच आई-आजी तिला म्हणतात, अगं कुठं चाललीस? गेस्ट आले, त्यांच्याबरोबर ओळख तर करून घे. लगेच आई-आजी तिची ओळख माझी नातसून रमा अशी करून देतात. त्यावर रमाला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे अक्षय खूप टेन्शनमध्ये असतो आणि काकांना म्हणत असतो, मला कुठलंही काम द्या, मला कसलंही काम चालेल, अगदी खडी फोडायचं काम असलं तरी चालेल. त्यावर काका म्हणतात, अहो माहीत आहे वाईट वेळ आहे, पण अशी वेळ दुश्मनावरही येऊ नये. त्यावर अक्षय विचार करतो, मला तर हवं आहे की अशी खडी फोडायची वेळ माझ्या दुश्मनावर यावी. त्यावेळेस तो विचार करत असतो शशिकांत मुकादमांचा. त्यानंतर तो म्हणतो, जाऊ द्या ते सगळं, मला फक्त काम द्या. काका म्हणतात, मला पण खूप टेन्शन आलंय. तिकडे रमा गेली आहे तुमच्या घरी स्वयंपाकाचं काम करायला. त्यावर अक्षय म्हणतो, कुठे गेली आहे रमा? त्यावर काका म्हणतात की काल मी तुम्हाला ते 10,000चं काम सांगितलं नव्हतं का? ते काम करायला गेली आहे ती मुकादमांच्या बंगल्यावर. आज तिथे पार्टी आहे. हे ऐकल्यावर अक्षयला खूपच धक्का बसतो. तो मनातल्या मनात विचार करतो, रमा तू कशाला गेलीस तिथे? हे काय केलंस तू? इकडे बंगल्यावर रेवा म्हणते, आई-आजी, रमा नाही रेवा. आणि ती आई-आजीजवळ जाऊन बसते. त्यानंतर आई-आजी म्हणतात, मी रमा म्हटलं का? चुकून आलं माझ्या तोंडात. मग आई-आजीची मैत्रीण लगेच विचारते, ही रमा कोण? लगेच आई-आजी आणि रेवा म्हणतात की कामवाली बाई. मग आई-आजी म्हणतात की थोड्या दिवस स्वयंपाकाला ठेवली होती, आता ती गेली आहे कायमची सोडून गावाकडे. मीठ रेवा, ही माझी नातसून. त्यानंतर आई-आजींची मैत्रीण विचारते, तुझी नातसून रमा कुठे आहे गं? त्यानंतर आई-आजी म्हणतात की तिचा आणि अक्षयचा डिवोर्स झाला. खूप एलिमिनी घेतली आणि गेली ती अक्षयला सोडून. त्यानंतर आई-आजींची मैत्रीण विचारते की अक्षय कुठे? मग आई-आजी म्हणतात की अक्षय परदेशात गेलाय. तो तेथून आला की लगेच आम्ही ह्या दोघांचं लग्न लावून देणार. इकडे रमाला खूप राग येतो आणि ती लगेच एक डबा पाडते. त्यानंतर आई-आजी म्हणतात की काय झालं? रमा म्हणते, चुकून झालं. त्यावर आई-आजी तिला म्हणतात, पैसे हवेत ना, तर नीट काम कर. इकडे चाळीमध्ये अक्षय काकांना म्हणतो की तुम्ही का जाऊन दिलं रमाला? मला माहिती आहे ना, मी त्या घरनं पैसे घेणार नाही. त्यावर काका म्हणतात, त्या काय तिथनं उधार पैसे आणायला गेल्या नाहीत, त्या त्यांच्या कष्टाचा पैसा आणणार आहेत. त्या तिथं काम करून पैसा मिळवणार आहेत. त्यावर अक्षय म्हणतो की एवढ्या जगात तेवढंच घर राहिलं होतं का काम करायला? त्यानंतर काका अक्षयला समजून सांगतात की तुम्ही पाहतायत ना साहेब, आता काम आहे का? काम मिळत नाही आहे आणि आता 10,000 रुपये मिळणार आहेत त्या कामाचे. पैसे उभे करायचेत म्हणून रमा गेली आहे तिकडे. त्यावर अक्षय म्हणतो, नाही नाही, मी तिला जाऊन
जाऊन घेऊन येतो. त्यावर काका हात जोडतात आणि अक्षयला म्हणतात की रमाला तेथे कोणीच ओळखणार नाही. तुम्ही जाऊ नका तिकडे, नाहीतर तिथे नवीन काहीतरी उभे राहील. त्यावर अक्षय म्हणतो तिला ओळखणार नाही म्हणजे? त्यावर काका त्यांना सांगतात की रमा तेथे म्हातारीचं वेषांतर करून गेली आहे. इकडे आरती किचनमध्ये येते आणि चालता चालता रमाला धडकते. तेवढ्यात रमा लगेच म्हणते, आरती वहिनी तुम्ही ठीक आहात ना? पण त्यावर आरती म्हणते, आजीबाई तुम्हाला माझं नाव कसं माहीत? मग त्यावर रमा म्हणते की घरात सगळे म्हणतायत ना आरती गरोदर आहे गरोदर आहे, म्हणून अंदाज लावला. तुम्ही ठीक आहेत ना? त्यावर आरती म्हणते हो मी ठीक आहे. त्यानंतर रमा म्हणते मला खूप वेळचं बाथरूमला जायचं आहे. त्यानंतर आरती त्यांना बाथरूम दाखवते. रमा बाथरूममध्ये जाताना इकडे बघते तर आयाजी, रेवा आणि त्यांची मैत्रीण गप्पा मारत असतात. त्यावर रमा म्हणते की आम्ही घर सोडून गेलो ह्याचं कुणालाच काही पडलेलं नाही. असा विचार करत ती तेथून निघून जाते. इकडे आरती विचार करत असते आयाजींनी किटी पार्टी ठेवली आहे. अक्षय आणि रमा घर सोडून गेले याचं त्यांना काहीच वाटत नाही. ह्या घरात आता कुणालाच महत्त्व राहिलेलं नाही. रमा होती तेव्हा प्रत्येक माणसाला महत्त्व होतं. आता कुणालाच काही नाही. आता फक्त आयाजी, रेवा आणि शशिकांत मुकादम हे तिघेच रूल करतायत आणि बाकी सगळे घरातले तर गायबच आहे. असा विचार आरती करत असते. त्यानंतर किचनमध्ये जान्हवी येते आणि रमाला बघून म्हणते त्या तुम्हीच का जेवणाची ऑर्डर घेणाऱ्या? त्यावर रमा म्हणते हो हो. आणि मग जान्हवी सगळं जेवण बघते आणि म्हणते आता मी टेस्ट करू का? त्यावर रमा म्हणते हो हो करा ना. आणि मग ती एक घास टेस्ट करते आणि तिला लगेच रमाची आठवण येते आणि ती लगेच मोठ्याने म्हणते रमा. त्यावर रमाला पण खूप आश्चर्याचा धक्का बसतो.